सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता गॅस ग्राहकांसाठी आली आहे। गॅस टाकीवर ही 3 कामे केली की तुमचा गॅस 1 ते 2 वर्षभर 100% जाणार आहे। एका गरीब महिलेचा नवीन शोध कामाला आलाय। पहा ही सविस्तर बातमी नेमका आता काय आलेली आहे। आता युद्धामुळे देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना गॅस सिलेंडर आता मिळत नाही आहे। पण यावर एका महिलेने एक उपाय शोधलाय। महिलेचा हा क्रांतिकारक उपाय जर तुम्ही वापरला तर गॅस सिलेंडर वर्षभर अजिबात तुमचा संपणार नाही। एका गरीब महिलेचा या ठिकाणी शोध लागलाय। तिचे नाव रुपाली आहे, जिच्या घरातला गॅस सिलेंडर 15 दिवसापूर्वी संपला होता। तिने कसेबसे पैसे जमा करून तिने गॅस सिलेंडर आणला होता। पण जेव्हा तिला समजलं की आता हा गॅस सिलेंडर जर आता संपला तर आपल्याला आता गॅस सिलेंडर मिळणार नाही, कारण युद्ध चालू आहे, तेव्हा तिने असा काय शोध लावला, एक असा जुगाड शोधलाय की ज्याच्या माध्यमातून गॅस सिलेंडर आता वर्षभर या ठिकाणी संपणार नाही आहे। होय, तुम्हाला हे ऐकायला खोटं वाटेल। जेव्हा गॅस सिलेंडरच्या कंपनीवाले या महिलेचा शोध घेण्यासाठी घरी या ठिकाणी आता पाहायला आले, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली। अक्षरशः कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर या महिलेने रात्रंदिवस तो गॅस चालू ठेवलाय, प्रचंड स्वयंपाक केलाय, तरी देखील तो गॅस संपायचं काही केल्याने नावच घेत नाही। देशात पहिल्यांदाच गॅस लवकर संपू नये म्हणून लावलेला हा शोध सगळीकडे व्हायरल झालाय। गॅस कंपनीचे अधिकारी तिथे गेल्यानंतर त्यांनी देखील हा रिझल्ट पाहिलाय। कंपनीने त्या महिलेला करोडो रुपये देऊन हा जुगाड विकत घेण्याची ऑफर दिली आहे। पण महिला म्हणाली की माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, गरीब लोकांसाठी मी हा उपाय मोफतपणे सांगणार आहे। एक महिला जी जास्त शिकली नव्हती, गरीब होती, पण तिने असा गॅसवर आता जुगाड शोधलाय ज्यामुळे अक्षरशः गॅस कंपनीवाले तिचा तो जुगाड दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होते, तिला विकत घेण्याचा प्रयत्न करत होते। कारण की तिचा जर जुगाड समोर आला तर लोक गॅस सिलेंडर वर्षभर चालवतील आणि कंपनीचा धंदा बंद होईल। म्हणून तिने ती टेक्निक आता संपूर्ण जगाला या ठिकाणी सांगितल्या। 2 ते 3 दिवसापूर्वी तिचा हा जुगाड अक्षरशः संपूर्ण आता यूट्यूबवर, इंटरनेटवर या ठिकाणी व्हायरल झाल्याचं बघायला मिळत आहे। लोकांचा भरोसा बसत नाही की एका गरीब महिला अशी सामान्य टेक्निक कशी काय या ठिकाणी शोधू शकते की ज्यामुळे तुमचा गॅस तब्बल या ठिकाणी वर्षभर चालू शकतो। आता जर तुम्हाला तुमच्या घरातील गॅस सिलेंडर लवकर संपू द्यायचा नसेल तर व्हिडिओ हा जुगाड पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात व्हिडिओ बंद करू नका। एका छोट्याशा गावात ही महिला राहायची, तिचं नाव रुपाली होतं। परिस्थिती इतकी बेताची होती की दिवसभर राबल्यावर कुठे 2 वेळचं जेवण या ठिकाणी नशिबात असायचं। नवरा मोलमजुरी करून खेड्यातलं घर होतं, त्यामुळे वर्षानुवर्षे तिने चुलीवर स्वयंपाक केला। त्या चुलीच्या धुराने तिचे डोळे लाल व्हायचे, सारखा खोकला यायचा, फुफ्फुसांची वाट लागायची। 2 वर्षापूर्वी सरकारने गॅस दिला। रुपालीला वाटलं आता सुखाचे दिवस आले, आता काळवंडलेला धूर आणि डोळ्यांची जळजळ कायमची संपली। पण मित्रांनो, गरिबाचं सुख हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं। पहिला सिलेंडर आला, महिनाभरातच संपला। दुसरा सिलेंडर घ्यायला या ठिकाणी खिशामध्ये दमडी नव्हती। कशी बशी उसनवारी या ठिकाणी करून तिने गॅस भरला, पण पुन्हा तो लवकरच रिकामा झाला। कधी कधी गॅस संपला की 6-6 महिने भरता येत नसायचा। पण तेवढ्यात त्या ठिकाणी आता इराण आणि या ठिकाणी युक्रेन सर्व काही देशाचं युद्ध या ठिकाणी झालं आणि त्यामुळे काय झालं, प्रचंड गॅसची टंचाई सुरू झाली। पण म्हणतात ना गरजाची गरज ही शोधाची जन्य असते। तेव्हा माणूस संकटात सापडतो, तेव्हाच त्याचं डोकं चालू लागतं। रुपालीने ठरवलं हा गॅस जातोय तरी कुठे, कंपनी आपल्याला फसवते की काय, आपलीच काही चूक होते की काय। तिने लावलेला जो शोध आहे तर तो अख्ख्या जगामध्ये, देशामध्ये व्हायरल झाला। या ठिकाणी आता सर्वात मोठं हत्यार बनलंय। रुपाली एक दिवस असंच या ठिकाणी हाताशी होऊन बसली होती, समोर चूल पेटवली होती, ती फुंकणीने हवा घालत होती। अचानक धुराचा एक लोट त्या ठिकाणी आला, नाकापाशी आला, तिला जोरात खोकला आला। त्या क्षणी तिच्या डोक्यात एक विचार चमकला। ती विचार करत होते, आपल्याकडे गॅस घ्यायला पैसे नाहीत, मग आपण गॅस त्या ठिकाणी आता कसा घ्यायचा, पैसे कमवले पाहिजेत। पण या गरीब महिलेला आता मर्यादेच्या बाहेर पैसे कमवता येत नाहीत। मग तिने उलटा विचार केला, जर हाच गॅस सिलेंडर जास्त दिवस चालला तर तो 15 दिवसाऐवजी 40 दिवस जर चालला तर माझे पैसे या ठिकाणी नक्कीच वाचणार आहेत ना। या ठिकाणी पैसे कमवलेले जे आहेत तर ते जादा पैसे जाणार नाहीत।
हाच विचार त्या मोठ्या शोधाचा पाया ठरला. रुपाली कामाला लागली. तिने विचार केला की नक्की गॅस कुठे गळतोय, कुठे त्या ठिकाणी आता मोठा प्रॉब्लेम होतोय. तिच्याकडे मोठा स्मार्टफोन होता ज्यावर कधीतरी आता नेटवर आता सर्च करायची तिने त्यावर माहिती शोधायला सुरुवात केली. लोक गॅस कसा वाचवायचा हे शोधत होते, पण रुपालीने शोधलं की गॅस खर्च कुठे होतो. आजूबाजूच्या बायकांना विचारलं तर प्रत्येकाची हीच तक्रार होती की बाई गॅस आणला की वाऱ्यासारखा उडून जातो. मग रुपालीने अभ्यास केला. तिला अशी 3 भयंकर कारणं या ठिकाणी सापडली. ज्यातलं तिसरं कारण तर 99% लोकांच्या गॅस चोरीचं होतं. लवकर संपण्यामागचं मुख्य कारण होतं. तिसरं कारण आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक चूक तुम्हाला दरमहा 500 रुपये या ठिकाणी आता पाडू शकते. रुपालीला पहिलं कारण सापडलं ते आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर घडलं. दुर्लक्ष करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा डिलिव्हरीवाला आपल्या दारात गॅस सिलेंडरची टाकी घेऊन येतो तेव्हा तो प्रचंड घाईत असतो. मालक लवकर पैसे द्या, मला दुसरीकडे जायचं आहे असं म्हणून तो आपल्याला गडबडीत टाकतो. आपण काय करतो, पैसे देतो, सिलेंडरची टाकी सील आहे का नाही बघत नाही, तर तो हायस घरात नेतो. पण रुपालीच्या लक्षात आलं की सील लावलेलं असलं तरी गॅस या ठिकाणी कमी असतो. प्रत्येक सिलेंडरवर कंपनी स्पष्टपणे सांगते कृपया डिलिव्हरी घेताना वजन तपासून घ्या. पण आपण कधी वजन काट्यावर वजन करत नाही, कधीच नाही करत. रुपालीने पाहिलं की गॅस कंपनीतून निघल्यापासून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत अनेक आता या ठिकाणी हात बदलतात. काही ठिकाणी गॅस चोरीचे प्रकार घडतात तर काही ठिकाणी तांत्रिक चुकीमुळे वजन कमी भरलं जातं. जर तुमच्या एका सिलेंडरमध्ये 1 ते 1.5 किलो गॅस कमी झाला तर तुमचे किमान त्या ठिकाणी 4 ते 5 दिवस तिथेच कमी झाले. विचार करा, वर्षाला तुम्ही गॅस किती फुकट घालवताय. रुपालीने नियम केला, जोपर्यंत वजन करणार नाही तोपर्यंत पैसे देणार नाही. तिने शेजारच्या किराणा दुकानातून काटा आणला, वजन केलं तेव्हा तिला संशय या ठिकाणी येत होता, तर तो या ठिकाणी खरा ठरल्याचं पाहायला मिळतंय. गॅस खरंच कमी होता. ही पहिली चोरी तिने पकडली. म्हणून लक्षात ठेवा, सिलेंडर घेताना काटा लावायचा विसरू नका, नाहीतर तुमच्या हक्काचे पैसे पाण्यात जातील. वजन तपासूनही रुपालीचा गॅस आता अपेक्षेपेक्षा लवकर संपत होता. तिला कळून चुकलं की अजून काहीतरी गडबड आहे. एका घरात त्या ठिकाणी रात्री आता भयानक शांत होती. रुपाली स्वयंपाकघरात त्या ठिकाणी गेली होती. तिला गॅस सिलेंडर जवळ अगदी या ठिकाणी बारीक सळसळ असा आवाज या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या टाकीतून येत होता. तिला कोणताही वास येत नव्हता, तरी तो आवाज येत होता. हेच मुख्य दुसरं कारण आहे गॅस लिकेजचं. आपल्याला वाटतं गॅस गळला की वासाने समजेल, पण मित्रांनो काही वेळा गॅसची गळती इतकी सूक्ष्म असते की तिचा वासच येत नाही. पण तुमचा गॅस मात्र 24 तास हवेत उडत असतो. रेग्युलेटरचा जॉईंट रबरी पाईप जो असतो तर त्याला बारीक तडे या ठिकाणी गेलेले असतात. त्या ठिकाणी शेगडीच्या बटनातून होणारी गळती म्हणजे तुमच्या पैशांची या ठिकाणी हवा होणे. रुपालीने यावर एक जबरदस्त उपाय शोधला. तिने एका वाटीत पाणी घेतलं, त्यात थोडी आता सर्प म्हणजे साबणाची पावडर टाकली, त्याला फेस आणून दिला. तो फेस त्या ठिकाणी रेग्युलेटरच्या तोंडाला आणि पाईपच्या तोंडांना दोन्ही टोकांना लावला. तिथे बुडबुडे आले आणि तिथे गळती होत होती. जसं आपण सायकलचं किंवा गाडीचं पंक्चर काढताना ट्यूब पाण्यात बुडवतो तसंच तिने करून पाहिलं. ही साधी युक्ती करून त्या ठिकाणी आता घराचा धोका या महिलेने टाळला. गॅसची चोरी थांबवली. जर तुमच्या पाईपला बारीक छिद्र असतील तर महिन्याभराचा गॅस 20 दिवसातच संपतो. आता रुपालीला जे तिसरं कारण सापडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच या ठिकाणी आता सरकणार आहे. ते कारण आहे ज्यामुळे 99% गृहिणींचा गॅस फुकट जळतो. रुपालीने पाहिलं की गॅसची ज्योत निळ्या रंगाची असायला हवी, पण तिच्या शेगडीची ज्योत पिवळ्या किंवा नारंगी रंगाची होत होती. गॅस मोठा केला तरी उष्णता मात्र कमीच मिळत होती. याचं कारण म्हणजे गॅसच्या बर्नरमध्ये त्यातली असणारी जे आहे तर ते नोझलमध्ये साचलेला कचरा, कार्बन, काजळी. जेव्हा तुम्ही या ठिकाणी दूध तापवता, डाळ शिजवता तेव्हा कधी कधी ते उतू जातं, त्या नोझलमध्ये अडकतं. त्यामुळे गॅस पूर्ण दाबाने बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही गॅसचे बटन पूर्ण फिरवता, गॅसचा खर्च पूर्ण होतो, पण नोझल ब्लॉक असल्यामुळे तो नीट जळत नाही. परिणामी स्वयंपाकाला दुप्पट वेळ मिळतो. तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्धा गॅस तिथेच फुकट जातो. यासाठी गॅस तर दुरुस्त करणारा तुमच्याकडून 500 रुपये 1000 रुपये घेत असतो, पण रुपालीने 1 रुपयामध्ये आता घरगुती उपाय शोधला. तिने सगळ्यात आधी बर्नरच्या जाळ्या या ठिकाणी काढून गरम पाण्यात लिंबू आणि सोडा टाकून स्वच्छ धुतल्या. त्यानंतर गॅसच्या खाली जे छोटं पितळ नोझल असतं तर त्यात एक बारीक सुई आणि सेफ्टी पिन घालून
3 ते 4 वेळा टोचली. सगळा अडकलेला कचरा बाहेर पडला. जेव्हा तिने पुन्हा गॅस पेटवला तेव्हा तिची शेगडी निळ्या आता नव्यासारखी निळी ज्योत देऊ लागली. त्यामुळे स्वयंपाक झटपट होऊ लागला. गॅसची बचत झाली. रुपालीच्या या 3 छोट्या पण जादुई शोधामुळे तिचा गॅस आता 15 दिवस पहिला चालत होता तर ती चक्क आता 40 दिवस पुढे जाऊन चालू लागला. विचार करा, एका गरीबाच्या या ठिकाणी घरात वर्षाचे 3-4 सिलेंडर या ठिकाणी आता जर या ठिकाणी बचत जर होत असेल तर आज रुपालीच्या या चुकीमुळे केवळ तिचं घरच नाही तर तिच्या गावातल्या प्रत्येक महिलेचे पैसे वाचत आहेत. तिने शोधलेले या ठिकाणी 3 ते 4 पुन्हा एकदा नीट तुम्ही समजून घ्या. गॅस सिलेंडर घेताना वजन तपासण्यामध्ये घाई करू नका. काटा लावा, जेवढं वजन लिहिलंय तेवढंच आहे का बघा. 2 फेस करून लिकेज तपासा. या ठिकाणी महिन्यातून एकदा साबणाच्या पाण्याने रेग्युलेटरची पाईप हे या ठिकाणी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तपासा. 3 नोझल बर्नर स्वच्छ ठेवा. त्या ठिकाणी पिवळी ज्योत असेल तर या ठिकाणी गॅसची चोरी आहे. सुईने नोझल स्वच्छ करा, साफ करा. निळी ज्योत मिळवा. मित्रांनो, ही माहिती फक्त अशी सोडू नका. तर आजच्या महागाईच्या काळात 1-1 रुपया महत्त्वाचा आहे. रुपालीसारख्या एका सामान्य महिलेने जर डोकं चालवून आता इतकी मोठी क्रांती केली असेल तर या ठिकाणी आपण पण करू शकतो. आता रुपालीची ही संघर्षगाथा, आता लावलेला तो भन्नाट शोध पहिला आज तो आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी संजीवनी ठरणार आहे. सध्या रशिया, युक्रेन, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनचे संकट उभा आहे. याचा परिणाम आपल्या स्वयंपाकघरावर होतोय. आजची परिस्थिती अशी आहे की खिशात पैसे असूनही वेळेवर गॅस मिळत नाही आहे. तासनतास उन्हात उभा राहून रांगा लावून आता लोकांच्या पदरी निराशा पडते. पण आणीबाणीच्या काळात रुपालीने शोध हा जुगाड फक्त एक माहिती नाही तर सामान्य माणसाचं घर वाचवण्याचा सर्वात मोठा हत्यार आहे. आपण युद्ध थांबवू शकत नाही किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातले गॅसचे त्या ठिकाणी भाव थांबवू शकत नाही. पण आता आपल्या घरामध्ये आता गॅस जो आहे तर याचा थेंब थेंब गॅस कसा वाचवायचा हे मात्र पूर्णपणे आपल्याच हातात असतं. तुमच्यासाठी, तुमच्या फायद्यासाठी 3 गोष्टी पुन्हा एकदा नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही रांगेत उभा राहून तासाभराच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवता तेव्हा घाईघाईमध्ये वजन तपासायला विसरू नका. टंचाईच्या काळात गॅस चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे. आता 1 किलो या ठिकाणी गॅस म्हणलं तर 4-5 दिवसांचे जेवण चोरी होणं असं आहे. तुमच्या शेगडीचे ज्योत पिवळी किंवा नारंगी असेल तर धोक्याची घंटा आहे. याचा अर्थ गॅस पूर्ण दाबाने जळत आहे. रुपालीने सांगितल्याप्रमाणे बारीक सुई नोझल साफ करा. तुमची गॅस शेगडी पुन्हा नव्यासारखी निळी ज्योत त्या ठिकाणी देऊ शकेल. महिन्यातून एकदा साबणाचा फेस करून रेग्युलेटर आणि पाईप तपासा. छोटीशी गळतीसुद्धा या ठिकाणी तुमचा गॅस हवेमध्ये उडवू शकतो. अशा प्रकारे नवीन जुगाड करून तुम्ही तुमचा गॅस या ठिकाणी वाचवू शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.